ओलाला ओव्हरटेकच्या वादातून रस्त्यात अडकवत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती। या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिन्ही आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय। 25 मे रोजी पहाटे 3:30च्या सुमारास बदलापूर पूर्वेतील शबरी हॉटेल परिसरात ही घटना घडली। फिर्यादी राहुल दामोदर हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बदलापूरला आला होता। कार्यक्रम आटोपल्यानंतर तो ओला कॅबने परत जात असताना ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून त्याचा एका दुचाकी स्वारासोबत वाद झाला। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर दुचाकीवरील तिघांनी पाठलाग करत ओला कॅब अडवली। त्यानंतर राहुल याला जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवत चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून हे तिघे पसार झाले। घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे एका लॉजवर छापा टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। लकी सिंग, किस्मत सिंग जुनी, सागर रोहिदास शिंदे आणि रोहित सुरेश जाधव अशी या तिघांची नावं असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चाकू, दुचाकी आणि लंपास केलेली सोन्याची चेन हस्तगत केली आहे। दिनांक 25 मे रोजी सकाळी 3:30 वाजे सुमारास यातील फिर्यादी राहुल दामोदरे हा त्याच्या मित्राकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आला होता। तो परत जाताना ओलाने जात असताना एक दुचाकी स्वारासोबत त्यांचे ओव्हरटेक करण्यावरून वाद झाले आणि त्या वादावरून ओव्हरटेक करून दुचाकी स्वाराने ते वाहन थांबवले आणि वाहन थांबवल्यावरून आम्हाला कट का मारला या कारणावरून त्यांनी त्या ओलामधील जो कस्टमर बसला होता त्याला खाली उतरवलं आणि त्याच्यासोबत वाद घातले आणि त्याला त्या वाहनापासून दूर नेऊन चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतली। सदर घटनेमध्ये आम्ही सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करून यातील रेकॉर्डवरील आरोपी लकी किस्मत सिंग जुनेर हा रेकॉर्डवरील आरोपी आम्ही अटक केलेला आहे आणि त्याच्यासोबत इतर त्याचे 2 साथीदार आहेत, रोहित जाधव आणि सागर शिंदे, दोघं राहणारे बदलापूर आणि लकी सुद्धा हा बदलापूरला राहणार आहे। त्याचा पूर्व रेकॉर्ड आहे। सदर आरोपी त्यांनी गुन्ह्यात जी चाकूचा धाक दाखवून जी चेन चोरली होती ती काढून दिलेली आहे व सदर गुन्ह्यात तपास कामे जप्त केलेली आहे व सदर गुन्ह्यात वापरलेला चाकू सुद्धा आपण जप्त केला आहे व जे त्यांनी वाहन वापरलं होतं दुचाकी ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे।